नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. महाराज तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांना त्रिदेव म्हटले जाते. पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला. प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत, परंतु या तिन्ही देवांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावरती प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही मार्गशीर्ष पौर्णिमा आरंभ 4 डिसेंबर सकाळी 8:38 होत आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमा समाप्ती 5 डिसेंबर सकाळी 4:44 होणार आहे. उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबरला असेल, त्यामुळे दत्त जयंती ही गुरुवारी 4 डिसेंबर रोजी साजरी करण्यात येईल. या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखले जाते. दत्त जयंतीनिमित्त या दिवशी दत्तांची सेवा उपासना केली जाते. दत्त जयंती या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्तांची मनोभावे पूजा आणि नामजप केल्याने दत्त तत्वांचा अधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते. त्यामुळे या दिवशी सेवा, उपाय, व्रत केले जाते. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिलेत तरी चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. सर्व अडचणीतून मार्ग मिळेल. धनवान होऊन किती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. जीवनातील सर्व संकट, अडचणी दूर होतील. तर अशी कोणती वस्तू आपल्याला जी आहे ती गाईला खाऊ घालायची आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, या दत्त जयंतीच्या दिवशी जेवढे महत्त्व दत्तगुरूंच्या सेवेला दिले जाते तितकेच महत्त्व गायीची पूजा करायला सुद्धा दिले जाते. कारण दत्तगुरूंच्या पाठीवर असलेली गाय म्हणजेच पृथ्वी आणि 4 श्रवण म्हणजेच 4 वेद, औदुंबराचा वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे. कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणात असतात. गायीला संपत्तीचे घर म्हटले जाते आणि पौराणिक मान्यतेनुसार गाय हे विष्णूंचे रूप आहे आणि दत्तगुरू हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक अवतार आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर वर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता. म्हणून गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. जी व्यक्ती गोसेवा करते त्याच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतातच, पण त्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होते. त्यांनी गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती, म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळाले. हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. 33 म्हणजे 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार असे मिळून 33 होतात. हिंदू धर्मात गायीचं मोठं महत्त्व जे आहे तर ते सांगितलं जातं. सर्व देवी देवतांच्या अपेक्षाही गायीचं महत्त्व हे खूप जास्त आहे आणि या दिवशी जर तुम्ही दत्तगुरूंची कोणतीही सेवा नाही केली पण गायीला ही वस्तू एक खाऊ घातली तर साक्षात दत्तगुरूंची तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. जर तुम्हाला काही मनात इच्छा असेल, प्रयत्न करून तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील तर काही अशा अशक्य गोष्टी आहेत तर त्या शक्य होतील. तसेच प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. खूप महत्त्वाचं एखादं काम असेल तर 100% प्रयत्न केला तर ते काम हे पूर्ण होण्यास आले, परंतु काहीतरी अडचण आली आणि पुन्हा ते काम तुमचं थांबलं असेल, या कामाला तुम्हाला यश मिळत नसेल किंवा सतत तुम्हाला पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्याकडे स्थिर राहत नसेल, पैसे येण्याचे मार्ग खूप कमी आहेत, परंतु घरातून पैसा बाहेर जाण्याचे मार्ग जास्त आहेत, आजारपण असेल, घरातील गरिबी असेल, दरिद्रता असेल तर ती संपत नसेल,
तर तुम्ही उद्या दत्त जयंतीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू अवश्य खाऊ घाला. आता ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला कोणत्या वेळेस खाऊ घालायची आहे तर पहा, गुरुवारी सकाळपासून ते अगदी रात्री 9:30 वाजेपर्यंत किंवा 10 वाजेपर्यंत जरी तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घातली तरी देखील चालेल. कारण पौर्णिमा ही तिथी गुरुवारी दिवसभर आणि रात्रभर असणार आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. ती कणिक मळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा गूळ घालून एक गुळाची चपाती तयार करायची आहे. किंवा जेव्हा तुम्ही कणिक मळणार आहात त्याचवेळी तुम्हाला थोडंसं गुळाचं पाणी करायचं आणि ती पाणी घालूनच गव्हाचं कणिक मळायचं. त्यानंतर आपल्याला या कणकेचं एक गूळ चपाती जी आहे तर ती बनवायची आहे. त्यानंतर ती चपाती एका ताटामध्ये तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या चपातीवरती तुम्हाला भिजलेली मुठभर चणा डाळ ठेवायची आणि त्याचबरोबर 2 केळी ठेवायची आहेत. पिकलेली जी पिवळ्या रंगाची केळी असते तर ती 2 केळी तुम्हाला चपातीवर ठेवायची आहे. त्यानंतर एका तांब्याचा कलश भरून घ्यायचा. त्या कलशामध्ये थोडंसं हळद, कुंकू, अक्षदा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर या सगळ्या वस्तू एका ताटात घ्यायच्या. सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जायचं. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये गाई वासराची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला हळद, कुंकू लावायचं आहे आणि दिव्याने ओवाळायचं आहे आणि काही वेळेसाठी ते ताट तुम्हाला तिथंच ठेवायचं आहे. दत्तगुरूंचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्याला सुद्धा तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायच्या, दिव्याने ओवाळून घ्यायचं. किंवा स्वामींचा फोटो असेल तरीसुद्धा चालेल. 5 मिनिटांसाठी आपल्याला हे ताट तिथेच ठेवायचं आहे. 5 मिनिटांनंतर ते ताट तिथून उचलून सरळ तुम्हाला गाईजवळ घेऊन जायचं आहे. आता गाई तुमच्या घराच्या इथं असेल किंवा शेजाऱ्यांच्या घरी असेल किंवा तुमच्या घराजवळ बाहेरच्या गाई येत असतील, कोणत्याही गाईला तुम्ही ही वस्तू खाऊ घालू शकता. गाईजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे. गाईला हळद, कुंकू लावायचं. तिला गुळ चपाती, भिजलेली चणा डाळ, केळी जी तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि दोन्ही हाताने खाऊ घालायची आहे. जेव्हा गाय कोणतीही वस्तू खाते तेव्हा ती जिभेने खाते. म्हणजे जिभेने अगोदर तोंडामध्ये घेत असते आणि त्यानंतर खात असते. जेव्हा ती जिभेने खाणार तर त्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हातांना झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला ही चपाती गाईला खाऊ घालायची आहे. जेव्हा गाईच्या जिभेचा स्पर्श तुमच्या हाताला होतो तेव्हा तुमच्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी, नकारात्मकता, तुमच्यामध्ये असणारे दोष, इडापिडा तसेच मागे असणारी संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या क्षणातच दूर होतील आणि लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते. जर तुम्हाला नसेल तुमच्या हाताने खाऊ घालणं शक्य तर तुम्ही तशाच ताटामध्ये ठेवली तरी चालेल. फक्त एक स्पर्श या गाईला तुम्ही करा. शक्य असेल तर या गाईला आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या. त्यानंतर प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छा, मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची. आता जर तुम्हाला गाईला ही वस्तू म्हणजे गूळ चपाती, भिजवलेली चणा डाळ, केळी खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारा खाऊ घालू शकता. ते देखील महत्त्वाचं आहे. हिरवा चारा खाऊ घातला तरीही चालेल. तुमच्या घरापासून गाय खूप दूर आहे, तिचे बघा तुम्हाला तिथं जाणं शक्य नाही तर तुम्ही तिथं जाऊन थोडासा चारा घ्या आणि तोच तुम्ही गाईला खाऊ घातला तरीसुद्धा चालेल. तरी याचं फळ जे आहे ते तुम्हाला अनंत पटीने मिळेल. 4 डिसेंबर गुरुवारच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण एक उपाय जो आहे तो अवश्य करा. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओमधील माहिती मी जी तुम्हाला सांगितली ती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.